आजपर्यंत आपण नागपूर मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच भारतातील सर्वात लांब लचकाचा सर्वात मोठा असा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या रस्त्यांची अपडेट पाहिलेली आहेत। आजचा प्रवास हा आपला मुंबईतला आहे। आपण बांद्रे म्हणजेच वांद्रे येथे चाललेलो आहे। बांद्र्याला जाताना जो माझा प्रवास झाला तो मी आजच्या व्हिडिओत सांगत आहे। चला प्रवासाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपली मराठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब। बांद्रा येथे जात असताना सर्वप्रथम आपण चेंबूर सांताक्रूज जो लिंक रोड आहे त्या लिंक रोडने प्रवास केलेला आहे। त्या लिंक रोडने प्रवास करत असताना आपण वेस्टर्न फ्रीवे जो आहे त्या रस्त्याला लागणार आहोत। जसे की मी बोललो, आपण चेंबूर सांताक्रूज लिंक रोडने प्रवास करत असताना खूप म्हणजे हा रस्ता खूप जवळ वाटायला लागलेला आहे। या मोठ्या मोठ्या उड्डाणपुलांवर बरेचसे अंतर कमी झालेले आणि आता आपण बांद्राच्या दिशेने निघालेलो आहोत। सरळ गेल्यास वेस्टर्न फ्रीवे जे आहे हा पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणारा ब्रिज आहे। तर आपण वरतून ब्रिजवरनं गेलो असता आपल्याला जो वेस्टर्न फ्रीवे दिसतो त्या वेस्टर्न फ्रीवेला आपण नक्कीच जोडलो गेलो असतो, परंतु आपल्याला बांद्राला जायचे। त्यामुळे आपण जे उतरण आहे त्या उतरणीने प्रवास केलेला आहे। आणि तो पाहू शकता इथे ब्रिजेसचे जे जाल आहेत ते किती प्रमाणात आहे, खूप बदल घडत आहे तिथे। पहिले एक उड्डाणपूल, त्याच्यावर पुन्हा एक उड्डाणपूल, असं डबल डेकर उड्डाणपूल तुम्ही पाहू शकता वरती। आणि आपण निघालोय बांद्राच्या दिशेने। थोडा कन्फ्युजन होता, त्यामुळे आपण इथे सर्वप्रथम एका टॅक्सीवाल्यांना विचारूयात आणि मग त्या अनुषंगाने पुढचा प्रवास करूयात। खूप वर्षांनी आज बांद्रा येथे मी आलेलो आहे आणि तिथे जे टॅक्सी ड्रायव्हर होते त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे। साधारणतः 7 ते 8 वर्षांतर मी बाईकने या ठिकाणचा प्रवासाला लागलेलो आहे। प्रशस्त असे रस्ते, सर्व ठिकाणी नवीन नवीन बांधकाम, त्यामुळे बहुतांश सामान्यांच्या पलीकडचं झालेलं आहे। असो, आपण बांद्रा म्हणजेच वांद्रे या ठिकाणी चाललेलो आहोत। वांद्रे परिसरात सध्या वांद्रे बे यानी की बँड्रा बे या नावाखाली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे, ज्याचे एकूण मूल्य अंदाजे 1 लाख कोटीहून अधिक असल्याचे मानले जाते। वांद्रे रिक्लेमेशन क्लस्टर पुनर्विकास हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाची व्याप्ती सुमारे 140 एकर जमिनीवर पसरलेल्या 52 म्हाडा इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असल्या संदर्भात आहे। या वांद्रे रिक्लेमेशन क्लस्टर पुनर्विकासाअंतर्गत 1630 पेक्षा जास्त कुटुंबांना आधुनिक आणि हक्काची मोफत घरे मिळतील। सदर या जागेत या आलिशान सुविधा दिल्या जातील। यात 8 दशलक्ष स्क्वेअर फूट जागेत प्रीमियम रहिवाशी आणि व्यावसायिक संकुले, 5 स्टार हॉटेल्स आणि मनोरंजनाची ठिकाणे देखील विकसित केली जाणार आहेत। आणि याच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल म्हणायचे झाल्यास जो वांद्रे मरीना आहे, ज्याला बँड्रा मरीना म्हटले जाते, हा वांद्रे रिक्लेमेशन येणाऱ्या पुढील 2 वर्षात एक जागतिक दर्जाचा मरीना विकसित करण्याचा जो नियोजन आहे, त्यामुळे पर्यटनाला इथे चालना मिळणार आहे। वाहतूक सुधारणा होणार आहे, ज्या अंतर्गत वांद्रे वर्सोवा सी लिंक
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील प्रवाशाचा वेळ जो लक्षणीय कमी होऊ शकतो. तसेच मेट्रो कनेक्टिव्हिटी, मेट्रो लाईन 2B DN नगर ते मानपूर आणि मेट्रो लाईन 3 कुलाबा वांद्रे सिप्स मुळे वांद्रे पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तुम्ही पाहू शकता इथे कामे सुरू आहेत. ते मेट्रोचे कामे जे पूर्व पश्चिम मार्गांना जोडले जाणार आहे. खूप जोरात कामे सुरू आहेत. वांद्रे रिक्लेमेशनमध्ये सिलिंक आणि कोस्टल रोडचा देखील जो एक भाग आहे, हा भाग वांद्रे वर्ले सिलिंक आणि मुंबई कोस्टल रोडला जोडणारा मुख्य दुवा राहील. वांद्रे रिक्लेमेशन तसेच जवळ असलेल्या मेट्रो लाईन 2 मुळे कनेक्टिव्हिटी आधी सुधारणार आहे. हे आपण निघालेलो ते वांद्रे स्टेशनच्या दिशेने. सदर जी काय दिशाभूल होण्याचे चान्सेस असतात ते या ठिकाणी असतो. ते पाहू शकता इथे रस्ता जो दुभाला गेलेला आहे. आणि आपल्याला वांद्रे स्टेशनच्या दिशेने जायचे. पाली हिल रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला आपण चाललेलो आहोत. भिवंडी इथून सुरू झालेला प्रवास. सर्वप्रथम आपण ठाणे मार्गे आलेलो, त्यानंतर चेंबूर सांताक्रूज लिंक रोड द्वारे आपण प्रवास केलेला आहे. आणि त्यानंतर वेस्टर्न फ्रीवेवर आपण येऊन त्या ठिकाणाहून पुन्हा आपण बांद्राच्या दिशेने चाललेलो आहोत. खूप समजण्याच्या पलीकडचे रस्ते झालेले आहेत. इतके वळण आहेत की काही समजायला मार्ग नाही. साधारणतः 7 ते 8 वर्षांत मी या ठिकाणाहून प्रवास करत आहे. आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या प्रकारचा. बाईक राईड भिवंडी टू वांद्रे रिक्लेमेशन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी. आणि अशा प्रकारे आपण वांद्रे स्टेशनच्या दिशेने निघालेलो आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.